नमस्कार मित्रांनो, सागर बिल्डकॉन क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. अतिशय महत्त्वाचा जो MRTP ॲक्ट आहे, MRTP ॲक्ट 1966 याच्यावर आपण फक्त 15 ते 20 मिनिटांमध्ये आपण हा व्हिडिओ घेणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, अतिशय महत्त्वाचा आहे. प्रश्न जे आहेत एक्झाममध्ये, जी काही MMRDची एक्झाम आहे किंवा अनेक एक्झामला हा MRTP ॲक्ट असतो. प्रत्येक एक्झामनुसार या ठिकाणी या ॲक्टचं म्हणजे वेटेज असतं. परंतु मला वाटतं 40 क्वेश्चन आहेत आणि 25 ते 30 सब्जेक्ट आहेत टेक्निकलचे. त्याच्यामुळे 1 ते 2 क्वेश्चन जास्तीत जास्त या MRTP ॲक्टवरचे येतील किंवा येणार पण नाहीत. त्यांनी जरी सिलेबसमध्ये दिला तरी येणार पण नाहीत. म्हणून आपण 15 ते 20 मिनिटांमध्ये फास्टेस्ट पाहूया. मराठीमध्ये मुद्दाम पाहूया, कारण तुम्ही मराठीमध्ये जर पाहिला तर इंग्रजीमध्ये तुम्हाला क्वेश्चन जरी दिसला तरी लगेच पर्यावरण तुम्हाला पर्याय उडवता येतात आणि एक पर्याय आपल्याला टिक करता येतो. TCची एक्झाम आहे, 4 पर्याय असणार. फास्ट मी घेतो व्हिडिओ. ओके, तर बघा, महाराष्ट्र ॲक्ट 1966, द महाराष्ट्र रिजनल अँड टाउन प्लॅनिंग ॲक्ट 1966 मॉडिफाईड 2016 पर्यंत आहे. काय याच्यामध्ये 2018 आहे इंग्लिशमध्ये. तर महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन नगररचना अधिनियम 1966 हा असा ॲक्ट आहे. विधी न्याय विभाग, महाराष्ट्र शासन. हा मी तुम्हाला या ठिकाणी महत्त्वाचे फक्त वाचून दाखवते. आता बघा, याच्यामध्ये कलम किती आहेत. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन नगररचना अधिनियम 1966, उद्देशिका, कलमे आणि प्रकरण. आता प्रकरण 1 मध्ये काय आहे बघा. फास्टेस्ट मी घेतोय, लगेच संपवतोय. तुम्हाला या ठिकाणी मी जे काही बिटवीन द लाईन सांगतोय ते एकदा तुम्हाला कळालं की तुम्हाला परीक्षेमध्ये 4 पर्याय लगेच उडवता येतात. 1 ते 2 क्वेश्चन येतील, 2च्या वर येणारच नाही. मी तुम्हाला लिहून देतो. ओके, 10 वगैरे क्वेश्चन येणार नाहीत, कारण 60 नॉन टेक्निकल आहे आणि टेक्निकल 40 आहे आणि त्याच्यामध्ये सिव्हिलचं पण विचारायचं आहे आणि हे विचारायचं, इतकं विचारत बसत नाही. तर प्रकरण 1 आहे प्रारंभिक. त्याच्यामध्ये कलम पहिला आहे संक्षिप्त नाव, व्याप्ती, प्रारंभ. 2 आहे व्याख्या. वेगवेगळ्या व्याख्या असतील, कशाला काय म्हणायचं हे त्यात दिलेलं असेल. ज्यादा डोकं लावत बसू नका आता 2-4 दिवसामध्ये, ठीक आहे. त्यानंतर प्रकरण 2 प्रादेशिक योजनांशी संबंधित तरतुदी. त्याच्यामध्ये पुन्हा एक सेक्शन दिला प्रदेश. बघा, प्रदेश नियत करणे, त्यांच्या सीमामध्ये बदल करणे, हे कलम 3 नुसार आहे. इंग्लिशमध्ये तिथं शब्द तुम्हाला जरी इथं जरी मराठीत तुम्हाला कळलं तर तिथं क्वेश्चन वाईज तुम्हाला सुटून जाते. ओके, पर्याय बरोबर तुम्ही टिक करताय. त्यानंतर ब आहे काय, प्रादेशिक नियोजन मंडळे घटित करणे. त्याच्यामध्ये कलम 4 काय आहे, प्रादेशिक नियोजन मंडळे घटित करणे. 5 सदस्यांचा पदावधी आणि सेवेच्या शर्ती. ओके, जे काही सदस्य असतील त्यांचा पदावधी काय असेल आणि सेवेचे काही नियम असेल ते आहे. त्यानंतर सदस्याने राजीनामा द्यायचा 6 आहे. रिक्त पद 7. मंडळाचे अधिकार काय आहेत, 8. हे पडू शकते. मंडळाचे अधिकार आणि कर्तव्य काय आहेत MRTPच्या, ते 8 नुसार कलम आहे. त्यानंतर प्रादेशिक मंडळाच्या बैठका इत्यादी, कलम 9. तज्ज्ञाशी सल्लामसलत किंवा त्यांच्या सहयोग, प्रादेशिक नियोजन समिती, 10 कलम. कर्मचारी वर्ग नेमण्याचा प्रादेशिक मंडळाचा अधिकार, 11 कलम. प्रादेशिक मंडळाचा खर्च, 12 कलम. स्पेंडिंग 12 कलम आहे प्रादेशिक मंडळाचा खर्च. त्यानंतर त्यातला सेक्शन आहे प्रकरण 2 मधलाच, तो काय आहे बघा, प्रादेशिक योजना. ओके, त्याच्यामध्ये कलम 13 प्रदेशाचे सर्वेक्षण आणि प्रादेशिक योजना तयार करणे. ओके, हे लक्षात घ्या. कलम 13 प्रदेशाचे सर्वेक्षण व प्रादेशिक योजना तयार करणे. 14 प्रादेशिक योजनेतील मजकूर. 15 प्रादेशिक योजना मान्यतेसाठी राज्य शासनात सादर करणे, पडू शकते. 15 प्रादेशिक योजना मान्यतेसाठी राज्य शासनात सादर करणे. 16 प्रादेशिक योजना तयार करताना व मान्य करताना अनुसरावयाची कार्यपद्धती काय असेल. 17 प्रादेशिक योजना प्रसिद्ध करणे व ती अंमलात येण्याचा दिनांक. त्यानंतर 18 कलम काय, जमिनीच्या वापरामध्ये बदल करण्यावर किंवा तिच्या विकासावर निर्बंध. 19 हानिकारक परिणामाबद्दलच्या नुकसान भरपाईसाठी केलेल्या मागण्या. 20 प्रादेशिक योजनाची फेर तपासणी किंवा त्यातील फेरबदल. प्रकरण 3 काय आहे, विकास योजना. प्रकरण 3 कशाची आहे, विकास योजना. त्याच्यामध्ये काय आहे, विकास योजना तयार करणे, सादर करणे आणि तिला मंजुरी देणे. प्रकरण 3 लक्षात ठेवा, विकास योजना तयार करणे, सादर करणे, तिला मंजुरी देणे. 21 विकास योजना पडू शकते डायरेक्ट. कलम 21 विकास योजना म्हणजेच डेव्हलपमेंट. त्यानंतर विकास योजनेतील मजकूर 22 मोठ्या स्वरूपाचा फेरबदल. त्यानंतर ब सेक्शन काय दिलेलं आहे सांगा, विकास योजना तयार करताना व त्यांना मंजुरी देताना अनुसरावयाची कार्यपद्धती. 23 विकास योजना तयार करण्याचा उद्देश घोषित करणे. 24 नगररचना अधिकारी. कलम 24 काय आहे, नगररचना अधिकारी. त्यानंतर 25 सर्वेक्षण करण्यासाठी व विद्यमान जमीन वापर नकाशा तयार करण्यासाठी तरतूद. 26 विकास योजनेचा मसुदा तयार करणे, त्याची नोटीस प्रसिद्ध करणे. 27 प्रादेशिक योजनेतील तरतुदीचा विचार करणे. 28 विकास योजनेच्या मसुद्यास आक्षेप. 29 वगळण्यात आले. 30 विकास योजनेचा मसुदा तयार करणे. 31 विकास योजनेच्या मसुद्यास मंजुरी. त्यानंतर अंतरिम विकास योजना, व्यापक विकास क्षेत्राकरिता योजना वगैरे तयार करण्यासाठी तरतुदी. 32 अंतरिम विकास योजना तयार करणे. 32 काय, अंतरिम विकास योजना तयार करणे फायनल. 33 व्यापक विकासाच्या क्षेत्राकरिता नियोजना, अतिरिक्त क्षेत्राकरिता विकास योजना तयार करणे. या अधिनियमाच्या प्रारंभपूर्वी राज्य शासनाने मंजूर केलेल्या विकास योजना. 36 या अधिनियमावर तयार केलेली विकास योजना. 37 अंतिम विकास योजनेत फेरबदल. आता हे डिटेल आहे, 150 पान वाचायला तुम्हाला महिना लागेल, कळलं का. त्यामुळे मी फक्त तुम्हाला फाटफाट वाचून दाखवते, तुमच्या डोक्यात सर्क्युलेट होते लक्षात, म्हणून मी मुद्दाम वाचून दाखवते. आणि त्यातलं जे महत्त्वाचं आहे त्याला मी सांगतोय, डबल वेळा बसतोय, लक्षात घ्या तुम्ही, कारण आपला 15-20 मिनिटात संपवायचं आहे. आला तर आला, 1-2 क्वेश्चन तर गेला का. ओके, 37 वापराधिकारामध्ये तात्पुरता बदल करण्याची परवानगी देण्याचा राज्य शासनाचा किंवा नियोजन प्राधिकरणाचा अधिकार. 38 विकास योजनाची फेर तपासणी. त्यानंतर 39 विकास योजनेद्वारे नगररचना परियोजनामध्ये बदल करणे. 40 विवक्षित अधिसूचित क्षेत्रांचा विकास करण्यासाठी विशेष नियोजन प्राधिकरण. 41 विशेष नियोजन प्राधिकरणाचा खर्च स्थानिक प्राधिकरणाच्या अंशदानामधून भागवणे. 42 योजनांची अंमलबजावणी. 42 योजनांची अंमलबजावणी करणे. त्यानंतर क्षेत्र विकास प्राधिकरण. प्रकरण 3 त्याच्यामध्ये आहे पुन्हा, क्षेत्र विकास प्राधिकरण. 42 विकास क्षेत्र घोषित करणे. 42 विकास क्षेत्र घोषित करणे. 42 अधिनियमाच्या प्रयोगातून संपूर्ण विकास क्षेत्र किंवा त्याचा भाग वगळणे. 42 क्षेत्र विकास प्राधिकरण गठीत करणे.
42 शासकीय कंपनी इत्यादींची क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणून नियुक्ती करणे. 42 ही महानगर नियोजन समिती आणि जिल्हा नियोजन समितीचे नियंत्रण. 42 हे क्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधिकार व कामे. 42 क्षेत्र विकास प्राधिकरणाचा खर्च. प्रकरण 4 काय आहे? विकास योजनामध्ये समाविष्ट केलेल्या जमिनीचा विकास व वापर करण्यावर नियंत्रण. 43 जमिनीचा विकास करण्यावर निर्बंध. 44 विकास करण्याकरिता परवानगी मिळवण्यासाठी अर्ज. 45 परवानगी देणे किंवा नाकारणे. परमिशन्स. ओके, परवानगी देणे किंवा नाकारणे. 45 परवानगी देण्यापूर्वी विकास योजनेच्या तरतुदीचा विचार करणे. 46 अपील. 47 परवानगी संपुष्टात येणे. 48 विवक्षित प्रकरणी परवानगी नाकारल्यानंतर किंवा परवानगी दिल्यानंतर जमीन संपादन करण्याबाबतचे दायित्व. 49 अंतिम विकास योजनेच्या अंतरिम मसुद्यामधून नेमून दिलेल्या जमिनीचे आरक्षण वगळणे. 50 विकासासाठी दिलेली परवानगी रद्द करण्याचा आणि तिला फेरबदल करण्याचा अधिकार. 51 अनधिकृत विकास. हे लक्षात घ्या, अनधिकृत विकास. 52 अनधिकृत विकास करण्याबद्दल किंवा विकास योजनेचं अनुसरण असेल त्या व्यतिरिक्त अन्य प्रकारे वापर करण्याबद्दल शास्ती. 52 पडू शकते बरं का, अनधिकृत विकासाबद्दल आहे. 52 प्रशमित संरचना असलेल्या विवक्षित विकासासंबंधीतील तरतुदी. 53 अनधिकृत विकासाची कामे काढून टाकण्यास भाग पाडण्याचा अधिकार. 54 अनधिकृत विकास थांबवण्याचा अधिकार. त्यानंतर 55 तात्पुरत्या स्वरूपाच्या अनधिकृत विकासाचे काम तात्काळ काढून टाकणे व बंद करणे. 56 अधिकृत विकासाचे काम काढून टाकण्याबाबत किंवा अधिकृत वापर थांबवण्याचा अधिकार. 56 अनधिकृत बांधकामाविरुद्ध कारवाई करण्यास कसूर केल्याबद्दल शिक्षा. 57 केलेल्या खर्चाची वसुली. 58 शासनाच्या वतीने हाती घेतलेले विकासाचे काम. 58 शासनाच्या वतीने हाती घेतलेले विकासाचे काम. प्रकरण 5 काय आहे? नगररचना परियोजना. त्याच्यामध्ये नगररचना परियोजना तयार करणे. ओके, त्याच्यामध्ये नगररचना परियोजना तयार करणे व त्यातील तपशील 59 पडू शकते. नगररचना परियोजना तयार करणे व त्यातील तपशील. 60 परियोजना तयार करण्याचा उद्देश घोषित करण्याचा संकल्प करण्याबाबतचा नियोजन प्राधिकरणाचा अधिकार. 61 परियोजनेचा मसुदा तयार करणे व तो नोटीसद्वारे प्रसिद्ध करणे. 62 परियोजनेच्या मसुद्याचा जादा क्षेत्राचा समावेश करणे. 63 नियोजन प्राधिकरणास परियोजना तयार करण्यास फरमावण्याचा राज्य शासनाचा अधिकार. 64 परियोजनेच्या मसुद्यातील तपशील. 65 पुनर्रचना केलेला भूखंड. 66 वापर खंडित करण्याबद्दल भरपाई. 67 परियोजनेच्या मसुद्यासंबंधीचे आक्षेप विचारात घेणे. 68 परियोजनेचा मसुदा मंजूर करण्याचा राज्य शासनाचा अधिकार. 69 नगररचना परियोजनेसंबंधी घोषणा करण्यात आल्यानंतर जमिनीच्या वापरावर विकासावर निर्बंध. 70 नियम उपविधी वगैरे निलंबित करण्याचा राज्य शासनाचा अधिकार. 71 वादग्रस्त मालकी पडू शकते. वादग्रस्त मालकी 71 कलम आहे. त्यानंतर लवाद आणि अपील न्यायाधिकरण. हे महत्त्वाचं आहे. ओके, 72 काय? लवाद काय? त्याचे अधिकार काय? त्याचे कर्तव्य काय? 72 कलम लक्षात ठेवा. 73 लवादाचे विवक्षित निर्णय अंतिम असणे. 74 अपील करणे. अपील कशी करू शकतात? 74 कलम. 75 अपील न्यायाधिकरण घटित करणे. 75 कलमानुसार आहे. त्यानंतर 76 लवाद आणि न्यायाधिकरणास सल्लागार म्हणून मदत करणे आणि त्याचे परिश्रमिक. 77 न्यायाधिकरणाच्या सुनावणीचे कामकाज करता येईल असे ठिकाण. 78 विधिविषयक व इतर प्रश्न यावर निर्णय. 79 कोणत्याही बाबतीत अंतिम निर्णय देण्याचा न्यायाधिकरणाचा अधिकार. 80 न्यायाधिकरण हे न्यायालय नसणे. लक्षात घ्या, न्यायाधिकरण हे न्यायालय नसणे. 80 लक्षात घ्या तुम्ही. 81 लवाद व न्याय सहाय्यक यांचे पारिश्रमिक व न्यायाधिकरणाचे अनुषंगिक खर्च देणे. 82 विवक्षित बाबीमध्ये लवादाचे निर्णय अंतिम असणे. 83 नगररचना परियोजनापूर्वी जमिनीचा कब्जा घेणे. 84 पोलीस आयुक्ताने किंवा दंडाधिकारी जमिनीचा कब्जा देण्यास भाग पाडणे. 85 कब्जात घेतलेल्या जमिनीच्या मालकास व्याज मिळवण्याचा हक्क असणे. 86 अंतिम परियोजनेस राज्य शासनाची मंजुरी. 87 परियोजना मागे घेणे. 88 अंतिम परियोजनेचा परिणाम. परियोजनेची अंमलबजावणी. 89 संक्षिप्त रीतीने चौकशी करून काढून टाकण्याचा नियोजनास प्राधिकरणाचा अधिकार. 90 परियोजना अंमलात आणण्याचे अधिकार. परियोजनेत बदल करणे. 91 चूक नियमबाह्यता किंवा रीतीबाह्यता व कारणास्तव परियोजनेत बदल करण्याचे अधिकार. 92 नगररचना परियोजनेत बदल करण्याचे अधिकार. 93 मागे घेतलेल्या किंवा मंजूर न केलेल्या परियोजनेच्या खर्चाची बघणी. लवाद व न्यायाधिकरण यांच्यापुढील कारवाई. 94 मान्यता दिलेल्या प्रतिनिधीमार्फत बाजू मांडण्याचा हक्क. 95 साक्षीदारांना हजर राहण्यास भाग पाडण्याचा अधिकार. त्यानंतर संयुक्त विकास योजना व संयुक्त नगररचना परियोजना. 96 संयुक्त विकास योजना व संयुक्त नगररचना परियोजना. परियोजनांची वित्त व्यवस्था. 97 कलम 97 परियोजनेचा खर्च आणि कलम 98 वाढीची परिगणना. कलम 97 परियोजनेचा खर्च आणि 98 वाढीची परिगणना हे असे कलम पडू शकतात. त्यानंतर 99 परियोजनेच्या खर्चासाठी अंशदान. 100 एखाद्या व्यक्तीकडून वसूल करण्याजोग्या अंशदानात मिळवायची किंवा त्यामधून वजा करायची विवक्षित रक्कम. 101 मूळ भूखंडातील हक्क पुनर्रचित भूखंडाकडे हस्तांतरित करणे किंवा अशा हक्काचे विलोपन होणे. त्यानंतर भरपाई. भरपाई याच्यावर प्रश्न पडू शकतो. म्हणजे काय म्हणून भरपाईला काय म्हणतो आपण? रिम्युनरेशन ना. भरपाई म्हणजे आपल्याला जे काही आपल्याला भरपाई पाहिजे ते तुमची विकास केल्यानंतर तुमची जमीन घेतली ही घेतली. बघा 102 परियोजनेमुळे क्षती पोचलेल्या मालमत्तेच्या किंवा हक्कांच्या बाबतीत भरपाई देणे. 102 कलम लक्षात ठेवा. 100 101 102च्या आसपास आहे. त्यानंतर विवक्षित बाबतीत भरपाई न देणे किंवा ती मर्यादित करणे. 103 मालकास द्यायची रक्कम त्यांच्याकडून येणे असलेल्या रकमेपेक्षा अधिक असेल अशा बाबतीत तरतूद. 104 विकसित भूखंडाचे मूल्य मालकाने द्यायच्या रकमेहून कमी असल्याच्या बाबतीत तरतूद. 105 खाते समायोजनाद्वारे रक्कम देणे. 106 नियोजन प्राधिकरणास देय असलेली निव्वळ रक्कम. 107 त्यानंतर संकीर्ण. 108 नियोजन प्राधिकरणाचा करार करण्याचे अधिकार. थकबाकी वसूल करणे. 109 थकबाकी वसूल करणे 109 आहे. 110 अतिरिक्त रकमेचा विनियोग करणे. 111 नियोजन प्राधिकरणाने अंतरिम परियोजनेतील कामांची अंमलबजावणी करणे. 112 हद्दीचे दगड काढून टाकल्याबद्दल शास्ती. 112 हद्दीचे दगड काढून टाकल्याबद्दल शास्त्री. त्यानंतर प्रकरण 6 नवीन नगरे. नवीन नगरे काय? त्याच्यामध्ये 113 नवीन नगरासाठी जागा नेमून देणे.
113 कलम पडू शकते नवीन नगरासाठी जागा नेमून देणे. 113 नवीन नगर विकास प्राधिकरण म्हणून घोषित करण्यात आलेल्या महामंडळासाठी किंवा कंपनीसाठी जमीन संपादन करण्याचे राज्य शासनाचे अधिकार. 113 पण पडू शकते. 114 विकास प्राधिकरणाची उद्दिष्टे काय आहेत. 115 नवीन नगराच्या विकासाचे नियोजन नियंत्रण करणे. नवीन नगरांच्या विकासाचे नियोजन नियंत्रण करणे 115 कलम आहे. 116 कलम 113(2) अन्वये घटित केलेल्या विकास प्राधिकरणाने जमीन संपादित करणे. 117 नेमून दिलेली जमीन खरेदी करण्याचे बंधन. 118 विकास प्राधिकरणाने जमिनीची विल्हेवाट करणे. त्यानंतर 119 जमिनीची विल्हेवाट करण्यासाठी राज्य शासनाचे निर्देश देणे. 120 सेवांच्या तरतुदीसाठी करार करण्याचा अधिकार. 121 स्थानिक प्राधिकरणाचे व संविधानिक प्राधिकरणाच्या खर्चासाठी विकास प्राधिकरणाने अंशदान देणे. 122 राज्य शासनाने किंवा विकास प्राधिकरणाच्या देवाच्या आगाऊ रकमा व इतर रकमा. 122 विकास प्राधिकरणाने कर्ज घेण्याचे व ठेवी स्वीकारण्याचे अधिकार. 123 विकास प्राधिकरणाच्या उपक्रमाचे हस्तांतरण. 124 विकास प्राधिकरणाच्या कार्याचे एकत्रीकरण व हस्तांतरण. एक लक्षात घ्या तुम्ही, मी फास्ट का बसतोय पण आपल्याला जे महत्त्वाचं आहे तेवढंच घ्यायचं आहे. त्याच्यावरच क्वेश्चन पडू शकतात. बाकी कशावर क्वेश्चन पडणार नाही. 200 पानं वाचायला तुम्हाला 1 महिना लागेल. आपण एका महिन्यामध्ये अख्ख्या सगळ्या सब्जेक्टचा अभ्यास करतोय. नॉन टेक टेक सगळं करतोय. 200 पानं जर MRTPची वाटचाल आलो तर कधी तुम्ही मेरिटमध्ये येणार नाही, कधी तुमची परीक्षा पास होणार नाही. लक्षात आलं. म्हणून मी फास्ट असतो मित्रांनो. तुम्हाला वाचाल मी उगाच फास्ट असतो. लक्षात आलं. तर हे ॲप आहे आपलं सागर बिल्डिंग क्लासेस ॲप. लिंक आहे. टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तुम्हाला हे जे डिटेल पाहिलं असेल MRTP ॲक्ट सगळीकडेच आहे. माझ्याही चॅनलवर आहे, तिथं बघा. मराठीमध्ये आहे, तो वाचू शकता फास्टेस्ट. आणि फक्त मी जे सांगतो तेवढं महत्त्वाचं लक्षात ठेवा. आलं तर आलं, नाहीतर गेलं. मी तुम्हाला सांगितलेलं आहे. एक क्वेश्चन येईल, जास्तीत जास्त 2 येतील किंवा येणार पण नाही. मी पुन्हा सांगतोय. तर आपण एकदम क्वालिटी कंटेंट देणार आहे, कारण आपण स्वतःच त्या फीजमधून आपण जातो. त्यामुळे आपल्याला सगळं माहिती आहे काय कसं होतं ते. ओके. त्यानंतर बघा, तुम्ही काळजी करू नका. बाकी सगळ्या गोष्टी आपण हळू सांगतो. हेच मुद्दा मी फास्ट सांगायला लागलो. तर 124 विकास आकार बसवणे. 124 येऊ शकते विकास आकार बसवणे. 124 जमिनी व इमारती यांच्या वापराचे वर्गीकरण, विकास आकाराचे दर आणि तो बसवण्याची कार्यपद्धती. 124 येऊ शकते. हे ऐकलं तरी तुम्हाला एखादं क्वेश्चन या ठिकाणी क्वेश्चन बघितलं असं की तिथे या ठिकाणी ट्रिगर होऊ शकते आणि तुम्हाला तो क्वेश्चन सुटू शकते. 124 क शासनाने विनिर्दिष्ट केल्यानुसार अंमलात आणावयाचा विकास आकार. 124 विकास आकाराच्या संबंधितील अधिसूचना व नोटिसा यांना स्थानिक प्रसिद्धी देणे. 124 विकास आकार बसवणे त्याची वसुली. 124 सूट. 124 अपील. 124 अपील दाखल करावयाची कार्यपद्धती. 124 आहे वाढलेल्या कर आकारण्याच्या किंवा परताव्याच्या रकमेवर व्याज. 124 विकास निधी. 124 जे आहे म्हणजे 124 जे विकास निधी फंड डेव्हलपमेंट निधी. त्यानंतर 124 के विकासाविषयी काम थांबवणे शास्ती. 124 K1 कलमे 124 ते 124 K च्या तरतुदी विवक्षित प्रकरणातही लागू असणे. 124 प्रकरणाचा अधिभावी परिणाम असणे, परंतु ते स्थानिक प्राधिकरणाच्या विद्यमान कायद्यामध्ये भर म्हणून असणे. प्रकरण 7 भूमी संपादन कशी करायची. 125 प्रादेशिक योजना, विकास योजना किंवा नगररचना इत्यादींच्या प्रयोजनासाठी आवश्यक असलेली जमीन सक्तीने संपादन करणे. जमीन सक्तीने संपादन करायची आहे. कलम 125 रिलेटेड आहे आणि त्याच्यामध्ये डिटेल माहिती 10 पानाची माहिती आहे. ते त्यात असू शकते, ते तुम्ही वाचू शकता. जमीन संपादन करणे असेल, लँड ॲक्वाजिशन असेल तर 125 कलम टिक मारून याचा विषय संपला. 126 योजनेमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनाकरिता आवश्यक असलेली जमीन संपादित करणे. 127 आरक्षण विभागत होणे. 128 ज्या प्रयोजनासाठी कोणत्या योजनेत किंवा परियोजनेत जमीन नेमून दिली असेल त्या प्रयोजनाव्यतिरिक्त इतर प्रयोजनासाठी जमीन संपादन करण्याचे राज्य शासनाचे अधिकार. 129 निकडीच्या बाबतीत जमीन कब्जात घेणे. प्रकरण 8 वित्त लेखा व लेखापरीक्षण. हे महत्त्वाचं आहे बरं का. प्रकरण 8 काय आहे. वित्त लेखा आणि लेखापरीक्षण ऑडिट. ओके. तर त्याच्यामध्ये 130 आहे तो निधी आहे. फंड म्हणायचं. फंड असा शब्द आला तर 130 कलम मारून मोकळं व्हायचं. फंड म्हणून फंड असा याला 130 मारायचं. 130 फंड त्याच्याशी रिलेटेड आहे निधी. 131 अर्थसंकल्प आहे. 131 फायनान्शियल बजेट. ओके. 131 बजेटशी रिलेटेड आहे. 131 अर्थसंकल्प. 132 प्रादेशिक मंडळाचे लेखे व लेखापरीक्षण. तुमच्या लक्षात आलं का. 130 131 132 प्रादेशिक मंडळाचे लेखे व लेखापरीक्षा हे लक्षात आलं तुमच्या. 132 विशेष नियोजन प्राधिकरण आणि विकास प्राधिकरण यांचे लेखे व लेखापरीक्षा. 133 अहवाल तयार करणे. 134 निवृत्ती वेतन आणि भविष्य निर्वाह निधी. प्रकरण 9 पूरक आणि संकीर्ण तरतुदी. आता हे एवढं महत्त्वाचं तरी आपण पाहूया. 135 प्रवेश करण्याचा अधिकार. 136 नोटीस इत्यादी बजावणे. 137 जाहीर नोटीस कशा प्रसिद्ध करायच्या आहेत त्याच्याबद्दल त्यात माहिती दिली आहे. कशा प्रसिद्ध करायच्या ते अधिकाऱ्यांना वगैरे तेथे नियम वगैरे आहेत. तुझी काम करणारे माणसे त्यांच्यासाठी हे ॲक्च्युली आता आपल्याला परीक्षेला विचारले. त्यानंतर 137 झालं. 138 नोटीस इत्यादीद्वारे वाजवी कालावधी निश्चित करणे. 139 आदेश व दस्तऐवज यांचे अधिप्रमाणन. 140 कंपन्यांनी केलेले अपराध. 141 कंत्राटदाराला अडथळा केल्याबद्दल किंवा चिन्हे काढून टाकल्याबद्दल शास्त्री. 142 खटला भरण्यासंबंधी मंजुरी. 143 अपराध सामोपचाराने निकालात काढणे. 144 न्यायालयाचे अधिकारी क्षेत्र आहे. 145 वाढीव शिस्ती लादणाऱ्याचे दंडाधिकारीचे अधिकार. 146 सदस्य आणि अधिकारी लोकसेवक असणे. 146 काही सदस्य म्हणजे त्याची काही बॉडी आहे त्याची डायरेक्टर बॉडी आणि अधिकारी हे लोकसेवक आहेत. 147 सदभावनेने केलेल्या कृतीला संरक्षण. हे एक लक्षात ठेवा. सदभावनेने केलेल्या कृतीला संरक्षण म्हणजे एखाद्यानं चुकून चांगलं काम केलं तर त्याला भरे नियमात बसत नाही, परंतु चांगला असेल तर त्याला या ठिकाणी सद्भावनेने केलेल्या कृतीला संरक्षण द्यायचं म्हणून 147 कलम टाकलेला असतो. 148 अंतिम योजनाशी किंवा परियोजनेशी संबंधित दस्तऐवज आराखडा किंवा नकाशांची नोंदणी आवश्यक असणे आणि 149 आदेश अंतिम असणे. त्यानंतर कलमे 150 कृतीचे अनुक्रमणे समाप्तमध्ये 150 कृतीच्या आणि कारवाईचे विधी ग्राहीकरण. 151 अधिकार सोपवणे. 152 विवक्षित अधिकाऱ्यांची प्रादेशिक मंडळाचे नियोजन प्राधिकरणाचे किंवा विकास प्राधिकरणाच्या अधिकाराचा वापर करणे. 153 विकास योजनेसाठी
किंवा नगररचना परियोजना तयार करण्यासाठी किंवा पार पाडण्यासाठी खर्चावर रक्कम काढण्याचे नियोजन प्राधिकरणाचे अधिकार 154 राज्य शासनाचे नियंत्रण 155 विवरण आणि माहिती 156 कायद्याचा प्रभाव 157 करार करण्याबाबतचा अधिकार 157 विकास योजना व नगररचना परियोजना यांचे अधिप्रमाणन करणे व ते सुरक्षित ठेवणे 158 नियम करण्याचे अधिकार 159 विनिमय करण्याचे अधिकार 159 व नवीन नगर विकास प्राधिकरण आणि विशेष नियोजन प्राधिकरण यांच्या संबंधातील विशेष तरतुदी 107 प्रादेशिक नियोजन मंडळ विशेष नियोजन प्राधिकरण व नवीन नगरविकास प्राधिकरण यांचे विसर्जन 161 प्राधिकरण म्हणून अस्तित्वात असलेल्या बंद झालेल्या किंवा अधिकारित असण्याचे बंद झालेल्या स्थानिक प्राधिकरणाची मालमत्ता व हक्क निहित करणे होणे 162 राज्य शासनास किंवा त्याने याबाबत नेमलेल्या व्यक्तीस नियोजन प्राधिकरणास प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करता येईल किंवा त्यावर लादलेली कर्तव्य पार पाडता येतील आणि खर्चांचे सवितरण 163 महानगरपालिका जिल्हा परिषद इत्यादींचे विसर्जन इत्यादी विशेष तरतूद 164 सन 1948 मुंबई अधिनियम क्रमांक 67 सन 1951 हैदराबाद अधिनियम क्रमांक 21 आणि सन 1958 मुंबई अधिनियम क्रमांक 99 यांच्या तरतुदी नगररचना परियोजनांना लागू होणार नाहीत हा मजकूर बघण्यात आलेला आहे. 164 कलम काय लक्षात आलं तुमच्या आणि 165 आहे निरसन व व्यावृत्ती पहिली अनुसूचित दुसरी अनुसूचित झाली लक्षात घ्या. 164 कळलं तुम्हाला सन 1948 मुंबई अधिनियम क्रमांक 67 सन 1951 हैदराबाद अधिनियम क्रमांक 21 आणि सन 1958 मुंबई अधिनियम क्रमांक 91 यांच्या तरतुदी नगररचना परियोजनेकरता लागू होणार नाहीत हा मजकूर बघण्यात आलेला आहे. हे या ठिकाणी लक्षात घ्या. आता याच्याबद्दलची सगळी डिटेल माहिती कधी आला तर दिनांक 13 डिसेंबर 1966 रोजी राष्ट्रपतींनी अनुमती दिल्यानंतर महाराष्ट्र राजपत्र भाग 4 मध्ये दिनांक 20 डिसेंबर 1966 रोजी प्रकाशित करण्यात आला. म्हणजे जवळपास 13 डिसेंबर 20 डिसेंबर 1966 रोजी हा महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 त्याला आपण MRTP ॲक्ट म्हणतो, महाराष्ट्र रिजनल टाउन प्लॅनिंग ॲक्ट हा संमत झालेला आहे. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे अपडेट होत राहत असतात. आता ते अपडेट दररोज काही काम नसतं, दररोज अपडेट होत नसतात, कधीतरी अपडेट होत असतात. त्याच्याबद्दल आपण एवढं डोकं लावायचं नाही आणि वाचत बसायला कोणाला वेळ आहे, आपल्याला एखाद्या एक्झामला असणार आहे. त्यामुळे आता याच्यामध्ये जे काय आहे ते तुम्ही वाचू शकता. आता व्याख्यामध्ये काय असते प्रारंभिक कशाला काय म्हणायचं. आता बघा संक्षिप्त नाव व्याप्ती व प्रारंभ या अधिनियमास महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 असे म्हणावे. तो संपूर्ण महाराष्ट्र राज्यास लागू असेल. तो राज्य शासन राजपत्राच्या अधिसूचनेद्वारे नेमून देईल अशा दिनांकास अंमलात येईल. परंतु राज्य शासनात योग्य वाटेल तेव्हा या अधिनियमाच्या निर्णय वेळी अंमलात आणता येतील. संपला विषय. व्याख्या काय आहे, कृषी कशाला म्हणायचं, सुखसोयी म्हणजे काय, समुचित प्राधिकरण म्हणजे काय, लवाद म्हणजे काय, बांधकाम कार्य म्हणजे काय, प्रशमित संरचना म्हणजे काय, न्यायालय कशाला म्हणायचं, विकास म्हणजे काय, विकास प्राधिकरण म्हणजे काय, अशा प्रत्येकाच्या डेफिनेशन दिलेल्या असतात. विकास योजना, विकास हक्क, नगररचना संचालक कशाला म्हणायचं. नगररचना संचालक बघितलं का तुम्हाला, नगररचना संचालक या संज्ञेचा अर्थ आहे नगररचना संचालक म्हणून राज्य शासनाने नियुक्त केलेला अधिकारी असा आहे. त्यानंतर अभियांत्रिकीची कामे काय असणार आहेत. आता अभियांत्रिकीची कामे बघा, या संज्ञेस रस्त्याची किंवा मार्गास जोडणाऱ्या प्रवेश मार्गाची रचना करणे किंवा तो तयार करणे किंवा पाणी पुरवठ्याच्या जलनिस्सारणाच्या वीज व गॅस पुरवण्याच्या साधनांची व इतर लोकोपयोगी सेवांची उभारणी करण्याचा समावेश आहे अभियांत्रिकी कामेमध्ये. विद्यमान जमीन वापर नकाच्या संदर्भात एखाद्या नकाच्या अंतिम भूखंड म्हणजे काय बघा, ही सगळी माहिती तुम्ही पाहू शकता. ओके. त्यानंतर तळजमीन निर्देशांक, सर्व मजल्याचे एकूण आच्छादित क्षेत्र आपण भूखंड क्षेत्रफळ. ओके. याला मला फ्लोर स्पेस इंडेक्स, हेरिटेज म्हणजे काय, अशा प्रत्येकाच्या व्याख्या दिलेल्या आहेत. आता हा तुम्ही वाचू शकता. तर अशा पद्धतीनं हा तुम्हाला मी फक्त याची जी काही इंट्रोडक्शन आहे ते मी सांगितले आहे आणि महत्त्वाची जी काही कलम आहे ते सांगितलं आहे. आता त्याच्यावर तुम्ही इंग्लिशमध्ये तिथे क्वेश्चन दिसला तर तुम्ही अंदाज मारू शकता कुठलं कलम. मी जी सांगितलेली कलम आहे तेवढीच कलम महत्त्वाची आहेत. 10-20 कलम असतात ती तेवढी महत्त्वाची आहेत. आणि बाकी एखादा क्वेश्चन आला तर आला जाऊ द्या, त्याला लई विचार करत बसू नका. ठीक आहे. आता हे तुम्ही माझ्या ग्रुपला जावा, माझं ॲप्लिकेशन डाउनलोड करा, माझं या ठिकाणी सगळे सोशल मीडिया चॅनल डाउनलोड करा. आपण हे मुद्दाम फास्ट घेतलेलं आहे, वाचून दाखवलेलं आहे, परंतु बाकी अतिशय चांगल्या क्वालिटीची माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. आपल्याला वेळ मिळत नाही ना, आपण ते PPT बनवा हे असं करत बसणार नाही, कारण प्रचंड वेळ जातो त्याच्यामध्ये आणि आपल्याला तेवढा वेळ नाही. तुम्हाला क्वालिटी कंटेंट मिळाला बाद झालं. ठीक आहे. आणि तुम्हाला काही कोर्स वगैरे घ्यायचा असेल तुम्ही घेऊ शकता. मला मदत करायची तर तुम्ही ॲप डाउनलोड करून तिथून तुम्ही कोर्स घेऊन मला मदत करू शकता. क्वालिटी कंटेंट येणार आहे, फ्रीमध्ये येणार आहे. थोडं फक्त जरा थांबा. ओके. आता मी तुम्हाला हे सगळं दाखवतो. आता ह्यात काय बघण्यासारखं काय नाही, म्हणजे हा जो आहे सगळा, हा जो काही MRTP ॲक्ट आहे तो सगळा आहे उपलब्ध, तुम्ही तिथून बघू शकता. काय बघा, एवढं जर तुम्ही वाचत बसला तर तुम्ही येडं उचल, त्यामुळे काय मजा नाही एवढं वाचण्यामध्ये. काय ह्याच्यामध्ये नसते, तुम्हाला सांगतो काही नसते. आणि काय करायचं आपल्याला, असे कितीतरी ॲक्ट आहेत सगळे वाचत बसायचे म्हणजे येडं व्हायचं काम आहे. लक्षात आलं. किती वाचणार आहे तुम्ही ॲक्ट किती होतं, प्रत्येक एक्झामला नवीनच काहीतरी येणार, कोणतरी नवीनच काहीतरी सांगणार. त्यामुळे आता जाऊ द्या. जरा हे आपला टॅप पण जरा हँग व्हायला लागला आहे, त्यामुळं हे आहे. एकदा मी फ्रंट धावतो, एवढंच बघा. आला तर आला गेला. बघा, सन 1966 महाराष्ट्र अधिनियम क्रमांक, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 13 डिसेंबरला आला, 20 डिसेंबरला सही झाली, तेव्हापासून या ठिकाणी लागू झालेला आहे. द महाराष्ट्र रिजनल अँड टाउन प्लॅनिंग ॲक्ट 1966. ओके. लक्षात आलं तुमच्या. ओके. तर मित्रांनो या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.